अंधारामध्ये जेव्हा आपण दिवा हातामध्ये घेऊन चालतो तेव्हा आपल्याला हा भ्रम असतो की आपण दिवा घेऊन चाललो आहे, पण खरं एकदम उलट आहे. दिवा आपल्याला घेऊन जात असतो. कोणासाठीही इतकंही खाली पडू नका की ज्याच्यासाठी खाली पडले त्याने उभं करण्यासाठी नकार द्यावा. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांचे बोलणे मनाला लावून घेणे सोडून द्या. नातं बनवायचं असेल तर कौतुक करायला शिका आणि नातं तोडायचं असेल तर खरं बोलायला शिका. तुम्ही कोणासाठीही तोपर्यंत चांगले आहे जोपर्यंत तुम्ही त्यांचा फायदा करून देता. विषाचा सुद्धा त्याचा हिशोब आहे. मरण्यासाठी थोडेसे आणि जगण्यासाठी खूप प्यावे लागते. माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा भलेही लगेच मिळत नाही, पण वेळेनुसार कधी ना कधी शिक्षा नक्की मिळते. त्रास तर विसरला जाऊ शकतो, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्याला विसरता येत नाही. तुमची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्यालाही तुमचा वेळ देताल खूप विचार करून द्या. तिरस्कार नाही कोणाचा, पण आता फक्त कोणावरही भरोसा राहिला नाही. वेळेचे चक्र खूप गतीने फिरते, त्यामुळे कधीही तुमच्या ताकदीचा अहंकार करू नका आणि धनाचा सुद्धा. चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची ओळख ही आहे की ते अशा लोकांचीही इज्जत करतात ज्यांच्याकडून त्यांना काहीही फायद्याची अपेक्षा नसते. तुमच्यामध्ये लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा, कारण प्रमाणापेक्षा जास्त समजदार असणे सुद्धा आयुष्य बेरंग करते. रोज भांडा, खूप वादविवाद करा, पण कुटुंबापासून वेगळे होण्याचा कधी विचारही करू नका, कारण अशा पानांना काहीही महत्त्व नसते जे झाडापासून वेगळे होतात, खाली पडलेले असतात. रिकाम्या खिशाने न मैत्री टिकते ना प्रेम. जेव्हा आपल्या लोकांवर मन नाराज असते तेव्हा माणूस ओरडत नाही, रडतो. कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका. असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकाल, पण हे नक्की आहे की त्या माणसापासून तुम्ही कायमसाठी हराल. कितीही चांगले घर, हिरे, मोती, दागदागिने एकत्र केले तरीही आयुष्यामध्ये प्रेम नसेल तर सगळी नाती समान आहेत. वेळेचे चक्र खूप गतीने फिरते, त्यामुळे कधीही तुमच्या ताकदीचा अहंकार करू नका आणि धनाचा सुद्धा.